सोबत बोलू. शंकर भाऊ, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काय सांगता येईल, तुम्हाला नियुक्ती झाली तुमची आता आणि एक चांगलं काम तुमच्याकडे आलेलं आहे. पहिल्यापासून तुमचं काम चांगलंच आहे. जे काम तुम्ही हाती घेता ते शेवटपर्यंत त्याचा पाठपुरावा करता तुम्ही 100%. आणि तुमची जे भाजपची एक टीम आहे, भाजप भरपूर आहे मेहकर शहरामध्ये, पण तुमची जी एक टीम आहे ही अतिशय जुन्या काळापासून, म्हणजे जेव्हा भाजपची सुरुवात झाली होती, अजून म्हणजे भाजप वाढली नव्हती मेहकर शहरामध्ये, तेव्हापासून तुम्ही लोक सर्व ठिकाणी काम करता, एकजुटीनं काम करता. गट तट प्रत्येक पक्षामध्ये आहेतच, सेनेमध्ये, काँग्रेसमध्ये, कोणत्या पक्षात येतं काही विषय नाही त्याच्यामध्ये. काय सांगतील त्या समितीबद्दल? प्रथमशः नमस्कार आपल्याला सर्वांना. मी सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, महसूल मंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, आमचे महाराष्ट्राचे नेते प्रदेश सरचिटणीस सन्माननीय संजू भाऊ कुटे साहेब, महाराष्ट्राचे कामगार कल्याण मंत्री श्री आकाश भाऊ फुंडकर साहेब, आमदार श्वेताताई महाले, श्री चेन सुखजी संचेती आणि सन्माननीय पदाधिकारी, तसेच माझे जुलक आणि माझ्या परत्या काळापासून माझ्या सोबत असणारे जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री प्रल्हादांना लष्कर, जिल्हा अध्यक्ष श्री ठोकळ महाराज, माझे सहकार क्षेत्रातले आणि राजकीय क्षेत्रातले जे सलग तीन टर्म त्यांनी तालुका अध्यक्षपद भूषवलं असे आमचे ॲडव्होकेट शिव पाटील ठाकरे, आणि माझे तालुका सरचिटणीस, माझ्या कार्यक्रमामध्ये चांगली काम त्यांनी केले असे रोहित सोळंके, आणि माझे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि माझ्यावर प्रेम करणारे सर्व मंडळी. विषय असा आहे की माझ्या माझी जी नियुक्ती झाली शासन GR नुसार, आता 5 दिवस अगोदर माझी नियुक्ती झाली. शेतकरी बळीराजा शेतपांधन रस्ते, म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा शेतपांधन रस्ते असे त्या योजनेचं नाव आहे. आणि या येणाऱ्या 5 वर्षामध्ये सरकारने ठरवलेलं आहे की बाबा गाव विकास, गावामध्ये रस्ते, सोलर, जे काय असेल ते सुविधा आजपर्यंत आपण गावामध्येच दिल्या. पहिलं महाराष्ट्र सरकार असं आहे की या 5 वर्षामध्ये त्यांना आपल्याला शेतकऱ्यावर आणि समितीवर आणि बळीराजा सहकार्यावर काम करण्याचं आहे. त्याच्यामुळं ही समिती खूप महत्वाची मानली जाते. या समितीमध्ये माझे अध्यक्ष म्हणून मेहकर विधानसभा म्हणून माझी निवड झाली, त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि फार मोठी जबाबदारी असल्यामुळे जे तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले की बाबा सर्वात दुर्बल घटक आजपर्यंत इतिहासामध्ये सर्वात दुर्बल घटक जर कोणी राहिला असेल तर तो माझा शेतकरी राजा राहिला, असं तुमचं म्हणणं आहे आणि सर्वांचं म्हणणं आहे. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र सरकारने खूप योजना जाहीर केल्या, परंतु शासन स्तरावर म्हणा किंवा अधिकारी स्तरावर म्हणा त्याचा अवलंब झाला नाही आणि त्या योजनेचा लाभ त्यापर्यंत पोहोचला नाही. परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगतो, आम्हाला ज्याप्रमाणे वरून आदेश आहेत, ज्याप्रमाणे आमचं कार्य आहे, ज्याप्रमाणे आमचं काम आम्हाला करायचं सांगितलं, या 5 वर्षामध्ये आम्ही सर्वजण, आमची जी माझी टीम आहे, ही टीम आम्ही सर्वजण शासनाची समिती तर आमच्या सोबत आहेच, त्यामध्ये SDO साहेब सचिव आहेत, तहसीलदार साहेब सदस्य आहेत, कृषी अधिकारी सदस्य आहेत, BDO साहेब सदस्य आहेत, असे समिती आहे माझ्या सोबत. परंतु जे माझे सहकारीची टीम आहे, आम्ही सर्कल वाईज बैठका घेणार आहोत आणि बैठका घेतल्यानंतर जिल्हा परिषद गणावाईज त्याचा एक प्रमुख नेमणार आहोत. आणि हे थोडं आता पावसाचं प्रमाण कमी झालं की लगेच आम्ही स्वतः आमची टीम आणि ही शासकीय टीम आम्ही फिल्डवर उतरणार आहोत. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर, शिवरस्त्यावर, बांधावर जाणार आहोत. सर्व शेताचा परत सर्वे करणार आहोत आणि आवश्यकतेनुसार त्याचा एक नियोजित आराखडा तयार करून आमचे महसूल मंत्री आणि मुख्यमंत्र्याकडून ते पूर्ण आराखडा सादर करणार आहोत. आणि त्या आराखडा सादर केल्यानंतर त्याच्यावर आम्ही फंड अवेलेबल करून, विकास निधी अवेलेबल करून सर्व शेतकऱ्यांचा 100% या 5 वर्षामध्ये शेत रस्ता देण्याचा पूर्ण प्रयत्न आमचा राहणार आहे. त्याबद्दल कोणतीही निश्चिंता यामध्ये बाळगू नये आणि शेतकरी राजांना माझ्या पण अपेक्षा धरावी आमच्या सहकार्य टीम करून. काही अडचण असल्यास ठोकळ महाराज जे शेती संबंधित त्यांचा खूप अनुभव आहे, म्हणजे प्रल्हादांना सोशल फील्डमध्ये आहेत, शिव पाटील आहेत, आमचे रोहित जे आहेत आणि अनेक आमचे सहकारी आहेत, त्यांच्यासोबत शेतकरी बांधवांना बिनधास्तपणे त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करावा. हे सुद्धा अध्यक्ष आहेत असं समजून त्यांना कॉन्टॅक्ट करावा. आणि मी म्हणजे माझी सर्व टीम अध्यक्ष आहे, पूर्ण तालुका अध्यक्ष आहे, पूर्ण भाजप तालुका आमच्या त्या अध्यक्ष समितीचा आम्हाला काम करायचं आहे आणि निश्चित आम्ही येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला काम करून. ठीक.